रव्याचे डोनट्स तर तुम्ही पाहिले असतील, पण अशी कुरकुरीत डोनट रेसिपी कधी ट्राय केली आहे का? एकदा बनवली की पुन्हा पुन्हा करा. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे रवा आणि गॅस पेटवून कढई ठेवून घ्या आणि 1 चम्मच ऑइल, जिरा, रेड चिली फ्लेक्स टाकून परतून घ्या. आता त्यात रवा टाकून घ्या आणि मिक्स करून घेऊ आणि रवा थोडा भाजून घ्या. त्यानंतर पाणी टाकायचे आहे. 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाणी टाकायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घ्या. झाकण ठेवून रवा 2 ते 3 मिनिट शिजून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. ते मळायला आणि आकार द्यायला अगदी सोपं होतं. आता हे मिश्रण कणिक मळतो ना आपण तसे मळून घ्या आणि थोडं घी टाकून मिश्रण मऊसर असे मळून घ्या. मस्त असा गोळा तयार होतो. त्यानंतर लहान गोळा तोडून घ्या आणि गोल गोल करून थोडा हाताने दाबून घ्या आणि स्ट्रॉ किंवा तुमच्याकडे असेल त्याने मधात छेद करा आणि मस्त असा डोनटचा शेप द्या. इथे मी आणखी एक डोनट्स बनवून दाखवत आहे. सर्व डोनट्स अशाच प्रकारे करून घ्या. इथे माझे 15 ते 20 डोनट्स बनवून तयार आहेत. चला तर मग तळून घेऊ. पॅनमध्ये तेल टाकून घ्या आणि तेल मध्यम आचेवर गरम झाले की तयार डोनट्स सावकाश तेलात सोडा. इथे माझे एका वेळेस जेवढे डोनट्स पॅनमध्ये बसले तेवढे मी टाकून घेतले आणि एका बाजूने झाल्यावर हळूहळू पलटून घ्या आणि दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता आपले डोनट्स तळून तयार आहेत आणि काढून घ्या. बघा किती सुंदर आणि कुरकुरीत रव्याचे डोनट्स तयार झाले आहेत. चटणी, सॉस किंवा गरम चहासोबत याची चव अजूनच भन्नाट लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी संगीताज फूड वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. धन्यवाद.